नमस्कार मंडळी, काय म्हणता? गटारीच्या बेताची तयारी झाली का? आजचा बेत आहे अगदी झणझणीत, खमंग आणि अस्सल मालवणी चवीचा. गटारी स्पेशल मालवणी सुक्कं मटण. घरच्या घरी बनवलेल्या मसाल्यांचा दरवळ आणि मालवणी चवीची भन्नाट अशी मेजवानी ही तोंडाला पाणी सुटल्याशिवाय राहणार नाही. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि अशाच भन्नाट रेसिपीसाठी सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग सुरू करूया आजची खास रेसिपी. हे मी अर्धा किलो मटण घेतलेलं आहे. मटण स्वच्छ धुवून त्याचे छोटे छोटे पीस बनवलेले आहेत. तुम्ही बघू शकता असे छोटे पीस बनवून घेतलेले आहेत. आता त्यामध्ये सर्वप्रथम आपण मीठ घालून घेऊया. हळद घालूया. नंतर आला लसूण पेस्ट ही आपल्याला फ्रेश बनवायची आहे, त्यामुळे मटणला खूप छान टेस्ट येते. हा घरगुती मालवणी मसाला आहे. हा खातू मटण मसाला आहे. हा मी कोकणातून आणलेला आहे. हा मसाला घातला की आपल्याला कोणतेही मसाले घालावे लागत नाही. याने मटणाला खूप छान टेस्ट येते आणि खूप अप्रतिम असं हे मटण लागतं. सर्व मिक्स करून घेऊया. यामध्ये लिंबू पिळून घेऊया. लिंबू घातलं की मटण सॉफ्ट होतं आणि लवकर शिजतं. अशा पद्धतीने आपण हे मटण मॅरिनेट करून घेऊया आणि अर्धा तास बाजूला ठेवून देऊया. जर तुम्हाला जास्त वेळ मॅरिनेट करून ठेवायचं असेल तर तुम्ही ठेवू शकता, त्यामुळे अजून टेस्ट छान येते. हे आपण अर्धा तास मॅरिनेट करून ठेवलेलं मटण. त्यानंतर मी एक मोठा टोमॅटो चिरून घेतलेला आहे. नंतर 3 मध्यम आकाराचे कांदे चिरून घेतलेले आहेत. हा मालवणी घरगुती मसाला आहे. त्यानंतर खडा मसाल्यामध्ये मी दालचिनी आणि लवंग घेतलेला आहे. हा खातू मटण मसाला आहे. ही तमालपत्र आणि बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर. आपण सर्वप्रथम एका कढईमध्ये थोडं तेल गरम करून घेऊया. मटणमध्ये तेल वापरताना कोणतीही कंजूसपणा करायची नाही आहे. तेल योग्य प्रमाणात घ्यायचं आहे. जसं आपण तेल घेणार आहोत तसं मटणला तरी सुटणार आहे. त्यामध्ये आता आपण खडा मसाला घालून घेऊया. तमालपत्र, दालचिनी आणि लवंग. आपण मटणमध्ये कांदा आणि टोमॅटोचं प्रमाण जरा जास्त वापरलेलं आहे, त्यामुळे यामध्ये जे मालवणी वाटण आहे ते कमी प्रमाणात आपण वापरणार आहोत. कांदा घालून खूप छान असं परतून घ्यायचं आहे आणि कांदा मऊसूत झाला की आपल्याला यामध्ये टोमॅटो घालायचा आहे. हे सर्व मीडियम फ्लेमवर आपल्याला परतून घ्यायचं आहे. तर यामध्ये मसाला घालताना आपल्याला गॅस मंद आचेवर ठेवायचा आहे आणि सर्व मसाले घालायचे आहेत. हा मी लाल मसाला घातलेला आहे, मिरची पावडर. नंतर हा घरगुती मसाला घातलेला आहे, मालवणी मसाला. आणि हा खातू मटण मसाला. आपण या मटणमध्ये खातू मटण मसाल्याचं प्रमाण जरा जास्त ठेवलेलं आहे, त्यामुळे खूप छान चव येते. आणि मसाले घातले की त्यामध्ये आपण लगेच कोथिंबीर पण घालून छान असे हे मसाले परतून घ्यायचे आहे. आणि सर्व मसाले परतून झाले की आपण त्यामध्ये मटण घालणार आहोत. मटण छान असं परतून घ्यायचं आहे. त्यामध्ये सगळे मसाले मिक्स झाले पाहिजेत असं परतून घ्यायचं आहे. मटण परतून झाल्यावर परत आपण बारीक चिरलेली कोथिंबीर घालणार आहोत. ही कोथिंबीर घातल्यामुळे मटणाला खूप छान अशी टेस्ट येते, खूप छान लागतं. आपण मध्ये मध्ये थोडी थोडी मटणमध्ये कोथिंबीर टाकली तर त्याची चव खूप छान मटणमध्ये उतरते. हे सगळं आपण मिक्स करून घेऊया.
आणि आता या कढईवर आपल्याला एक झाकण ठेवून घ्यायचं आहे आणि त्या झाकणावर पाणी घालून मटण शिजायला ठेवायचं आहे. हीच प्रोसेस आपल्याला प्रत्येक 10-10 मिनिटांनी करायची आहे. झाकण ठेवायचं आणि त्याच्यावर पाणी घालायचं. 10 मिनिटं झाली की झाकण काढायचं, छान असं मटण परतून घ्यायचं आणि पुन्हा झाकण ठेवायचं. असं आपल्याला हीच प्रोसेस 10-10 मिनिटांनी करायची आहे. तुम्ही बघितलं असेल 10 मिनिटं झाल्यानंतर मटणला खूप छान असं रस्सावरती आलेला आहे बघा. खूप छान असं तवंग सुटलेलं आहे. आता आपण हे मटण परतून घेऊया. आणि पुन्हा 10 मिनिटासाठी त्याच्यावर झाकण ठेवून पाणी घालून 10 मिनिटासाठी ठेवून देऊया. हे मटण शिजायला मला बरोबर 40 मिनिटं लागलेली आहेत. हे घरगुती वाटण आहे, जे ओलं खोबरं, सुकं खोबरं आणि कांदा आपण फ्राय करून नंतर हे वाटण बनवलेलं आहे. जर तुम्हाला मालवणी वाटणाची रेसिपी पाहिजे असेल तर कमेंटमध्ये कमेंट करा. मी तुम्हाला नक्की ही रेसिपी शेअर करेन. आता हे सगळं वाटण मिक्स करून एक त्याला छान अशी उकळी यायला देऊया आणि मग आपलं मटण रेडी होईल. मटणाला छान उकळी आल्यावर आपण हे मटण एका वाटीमध्ये काढून घेणार आहोत. तर अशा पद्धतीने आपलं मालवणी मटण रेसिपी तयार झालेली आहे, जे मालवणी पद्धतीने बनवलेलं आहे. हे खूप छान होते आणि खातू मटण मसाला वापरला तर खूपच छान अशी टेस्ट येते. तर अशा पद्धतीने आपली मालवणी मटण मसाल्याची थाळी तयार झालेली आहे. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि अशाच भन्नाट रेसिपीसाठी सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.